मणिपूरमधनं एक मोठी बातमी. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झालेला आहे. आताच्या हिंसाचारात 24 तासात 6 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली. लष्कराकडनं हेलिकॉप्टर्स, ड्रोन डिटेक्टिंग सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल ड्रोनच्या द्वारे हल्ले केले जात आहेत घरावर, अशी माहिती पुढे आलेली आहे. आणि काही गावावर सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहे. आणि तिथून पोलिसांनी अनेक शस्त्र त्याचबरोबर ड्रोन सुद्धा जप्त केलेले आहेत. त्यामुळे त्या संदर्भामधली जी कारवाई आहे ती करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमध्येही चर्चा झाली आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी सोबत बैठक घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर राज्यपालांसोबत चर्चा झालेली आहे. 30 मिनिट ही चर्चा झालेली आहे. त्यावरून एक अंदाज वर्तवला जातोय की मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत का? कारण सध्याची जी परिस्थिती आहे ती आटोक्यात अजूनही आलेली नाहीये. मागील वर्षी मे महिन्यापासूनचा हा संपूर्ण हिंसाचार चालू आहे आणि तो आता पुन्हा एकदा उसळलेला आहे. आणि गावागावामध्ये दंगे सुरू झालेले आहेत. आणि दोन समुदाय कुकी आणि मैतेई एकमेकावर आता शस्त्रांना सुद्धा हल्ला करत आहेत. त्यामुळे ही शस्त्र येत आहेत कुठून याचा सुद्धा विचार करत आहेत संपूर्ण यंत्रणा. आणि त्यानुसार गावागावामध्ये पोलीस फोर्स जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर एक अल्टिमेट पण देण्यात आलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जर हा संपूर्ण हिंसाचार कमी झाला नाही तर मात्र केंद्रीय लष्कराला यामध्ये पाचारण केलं जाणार आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की मुख्यमंत्री हे संपूर्ण प्रकरण, परिस्थिती जी आहे ते 2-3 दिवसामध्ये हाताळत आहेत का. रामराजे, यावर आपले लक्ष असणार आहे. त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.